हाती आणणारे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या 111व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. या तारखेला हा एक सूर्यतारा किंवा एक चमकता बंजारा सितारा त्या ठिकाणी जन्माला आला आणि त्यांचा जन्म झाल्यामुळे खऱ्या अर्थाने बंजारा समाज हा इतर समाजामध्ये सन्मानाने वागत आहे, जगत आहे. आपल्याला लोक बोलतात, आपल्याला लोक बसवतात. त्याचं सगळं श्रेय हे आदरणीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांना मी देतो आणि त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. या मंचावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते आदरणीय सुधीर भाऊ सूर्यवंशी साहेब, आमच्या भगिनी डॉक्टर सुनीताताई पवार, विचारवंत आणि प्रखर वक्ते. कारण मला माहिती आहे की मी त्यांना जर आजपर्यंत 20-22 वेळेस जर ऐकलं असेल तर त्याच्यातल्या फक्त 2 वेळेस, आजची एक वेळ आणि याच्या अगोदर औरंगाबादमध्ये 2च वेळेस मी त्यांना गोड ऐकलेलं, बाकी एकदम कडक आणि तिखट ऐकलेलं. त्याच्यामुळे प्रखर वक्ते डॉक्टर अशोक पवार साहेब. आणि जोपर्यंत तुमच्यासारखे कडक लोक बोलणार नाही तोपर्यंत समाज सुधारणार पण नाही. तुमची गरज आहे. त्याचबरोबर आपले आदरणीय ज्येष्ठ असे अभ्यासक, समाज सुधारक, माजी खासदार, माजी आमदार, मध्यंतरी मागच्या जयंतीला मी बोललो होतो की निश्चितच राज्यसभेवर जातील असे आमचे आदरणीय काका हरिभाऊजी राठोड साहेब, बलदेवजी महाराज, सुनील महाराज, त्या ठिकाणी उपस्थित सुभाष भाऊ, कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर त्यांचं नाव घेतलं ते लाखाचे, ज्यांचं राहिलं ते 1.25 लाखाचे. आणि उपस्थित सर्वच म्हणजे एकही असा व्यक्ती नाही की त्याच्याकडे बघितलं मला असं वाटतं की याचं नाव जर नाही घेतलं तर खूप चूक होऊन जाईल. पण असं प्रत्येकामध्ये प्रतिभा आहे, पोटेन्शियल आहे आणि प्रत्येकाचं कार्य मी जवळून बघितलेलं आहे. असे आज प्रत्येकाकडे बघितल्यावर असं वाटतं की किती यापैकी विधानसभेत येणार, किती बृहन्मुंबई महानगरपालिकेत जाणार, किती झेडपी मेंबर होणार. तर योगायोग आज नानाभाऊ पण येऊन गेले आणि त्यांनी कळत नकळत बंजारा समाजाच्या विषयी उत्तम माप त्यांच्या मनामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की राजेश हक्काने माझा हात पकडून मी तुम्हाला याचा खुलासा केला. मी त्यांचा हात का पकडला? कारण त्यांच्या हातावरती बंजारा गवडी आणि तर मी अगदी थोडक्यात मला जेवढं सुचेल, कारण लेखक, विचारवंत आणि वक्त्यांच्या समोर बोलणं म्हणजे रिस्की काम. तरी पण मी थोडीशी रिस्क घेतो. सर्वप्रथम महानायक वसंतरावजी नाईक यांच्याविषयी शॉर्टमध्ये 2-3 मुद्दे सांगतो की हरित क्रांती करणारे, धवल क्रांती करणारे म्हणजे दुधाचा व्यवसाय, कोयना सगट सर्वच मोठे बंधारे धरणं बांधणारे, या राज्यामध्ये सर्व विजेचे निर्मिती करण्याचे प्रकल्प उभारणारे, 4 कृषी विद्यापीठ स्थापन करणारे, नवीन मुंबई, नवीन औरंगाबाद यासह पंचायत राज व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पणन व्यवस्था, कापूस प्रोडक्शन, हायब्रिड बियाणं, आधुनिक शेती यासह आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती करणारे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्यांनी समुद्रमागे लोटून मुंबईचं वैभव वाढवलं आणि आज आपण त्या समुद्रात उभे आहोत जो त्यांनी लोटलेला आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की चर्चगेटच्या इमारतीला समुद्राच्या लाटा लागायच्या
राजकारणाचे गणित बदलले. बघा आज मला माहिती आहे, राठोड साहेबांना माहिती आहे, साधी उमेदवारी जर मागितली लोक म्हणतात तुमचे समाजाचे किती मत आहे, तुमच्या समाजाच्या मतामध्ये फूट होईल का, तुम्ही किती पैसे खर्च करणार, किती पैसे लागतात, एवढी यंत्रणा लागते. म्हणजे एखादी मागणी नुसती जर केली तर एवढे प्रश्न आहेत. परंतु नाईक साहेब त्या काळामध्ये मुख्यमंत्री झाले ज्या काळामध्ये बंजारा समाजाचे 10 आमदार नव्हते, 5 आमदार नव्हते, 2 आमदार नव्हते, फक्त ते एकच आमदार. आणि ती कला, ती किमया अजून कोणाला जमली नाही. तसं जर पाहिलं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा खूपच धुरंधर, ज्याला आपण काय, मला शब्द नीट आठवत नाही, खूपच मोठे व्यक्ती, राजकीय व्यक्ती, जसं महात्मा गांधी यांचा एक भाग असा आहे की राजकीयच होते, तसं नाईक साहेब शेतीप्रेमी होते, पावसाची विचारपूस करायचे, जनतेची विचारपूस करायचे. हजारो त्यांच्या अँगल्स असतील, पण खरे राजकारणी महाराष्ट्रातले हे नाईक साहेबच सर्वात मोठे मला असं वाटतं. कारण त्यांनी विरोधकांना जिंकलं, त्यांच्या सत्ताधाऱ्यांना जिंकलं, त्यांच्या पाठीशी संख्याबळ आमदाराचं नसताना 11 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. नाहीतर तुम्हाला सांगतो सूर्यवंशी साहेब, मी खूप साधारण भागातून येतो, तांड्यावरून मला सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी इथे आमदार म्हणून पाठवलं. बंजारा समाजाचा मुलगा आहे. तुम्हाला सांगतो अक्षरशः मी जे काही शिकलो, माझं नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, हे सगळं ह्या 3-4 वर्षात सगळं डिलीट झालं. म्हणजे मी आमदार झालो त्याच्या अगोदरपासून हे चक्र सुरू झालं. 19चं इलेक्शन झालं, निकाल लागला, बहुमत आलं, सरकारच बनेल. पहिली घटना. दुसरी घटना, सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागलं. दुसरी घटना. मध्येच मिरचीचं हवन करून 3 वाजता शपथ घ्यायची म्हणून राष्ट्रपती राजवट उठवली. तिसरी घटना. सकाळी 3लाच, म्हणजे काय म्हणते त्याला, अभिषेक म्हणणार होता. सकाळी 3लाच शपथविधी करून मी म्हणतो की साहेब तुम्ही मला सांगा, राज्यपाल रात्रभर जागाच होता. असा राज्यपाल महाराष्ट्राला येऊन गेला, तो माईक बीक लावून रेडी करून जसा 3 वाजता हे दोघं गेले की लगेच त्याचा मी शपथ घेतो की कोणताही द्वेष करणार नाही. एवढा तत्पर राज्यपाल महाराष्ट्राला लागला. त्यानंतर ते सरकार गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीचं सरकार असंच एका इलेक्शनमध्ये मध्येच अचानक कोसळलं. नंतर परत दुसरं सरकार आलं. त्या सरकारमध्ये तोड झाली, पक्ष चोरले, पक्षाचं नाव चोरलं, एका नेत्याचा बाप बी चोरून टाकला. कळस बाप सुद्धा चोरला, उभ्या बाजूला त्यांचा नाव. त्यानंतर जाऊन परत दुसरं घर फोडलं, तिथला पुतण्या फोडला. मला सांगा, शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळेला कधी मंत्री केलं का? शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळेला कधी उपमुख्यमंत्री केलं का? शरद पवार साहेबांजवळ राजकीय देण्यासारखं जे काही होतं ते सर्व अजितदादाला त्यांनी दिलं. तरी सुद्धा अजितदादा त्यांना सोडून गेले. आणि कालच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना माझी लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना त्या अजितदादांनी मांडली, ज्यांनी त्या बहिणीच्या विरोधात स्वतःची बायको कुठून राजकारणाचं, नागरिकशास्त्राचं, राज्यशास्त्राचा अभ्यास जाग्यावर राहणार आहे. अहो मंत्र्याचे नाव पाठ करूच तर त्याचे बंगल्यात गेलो आम्ही,
त्यांचे खातेपाठ नाही होत. मी स्वतः आमदार असून तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, माफ करा, माझी चूक आहे. खूप प्रयत्न केले पण यांचे खाते पाठ होत नाही, नाव पाठ होत नाही. तुम्ही जर मला फटाफट विचारलं की शिक्षण मंत्री कोण आहे, महसूल मंत्री कोण आहे, उद्योग मंत्री कोण आहे, परिवहन मंत्री कोण आहे, तुम्ही गोंधळून जाणार. मी तुम्हाला विलासराव देशमुखच्या काळातला एखादा मंत्री सांगा, एखादा पृथ्वीराज बाबतच्या काळातला सांगा, एखादा उद्धव ठाकरे साहेबांच्या काळातला. म्हणजे राजकारणाचा खिचडा करून टाकला. खिचडी नाही म्हणतात, खिचडी सोपी असते, खिचडा म्हणजे जास्तच मिक्सचर. आणि कशाची काही सोय नाही राहिली. म्हणजे कोणासंग बोलावं, कोणासंग नाही बोलावं, कुठं आपला फोटो येतो का अशी भीती वाटते. सहज एखादा काम मला जर अशोक पवार साहेबांनी जर सांगितलं की अमुक अमुक काम आहे, तुम्ही या मंत्र्याला भेटा, मला वाटतं मी मंत्र्याला तर भेटन, पवार साहेब नाराज नाही म्हणा म्हणून कोणी जर माझा फोटो काढला तर राजेश राठोड आज त्यांना ब्रेकिंग न्यूज, काहीतरी दाल दुष्काळ आहे. म्हणजे माणसाचा माणसावर भरोसा राहणार नाही अशी राजकीय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि अक्षरशः ते इंदोरी जे आहेत ना शाळेत राहत इंदोरी, ते म्हणजे जो घटा नहीं वो खबर अखबार में आ जाएगी, जो घटा नहीं वो खबर अखबार में आ जाएगी, चोर चोर की करो कद्र, न जाने कौन की सरकार में कोण केव्हा काय बनल, कोणाच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत राहिली नाही, कोणाच्या बाजूला उभं राहायची हिंमत राहिली नाही. राजकारणाचं डेंजर शब्द आहे पण ते वापरू शकत नाही. राजकारणाचं सगळं हे करून टाकलं नाही. परंतु मला अभिमान वसंतराव नाईक साहेब खऱ्या अर्थाने राजकारणी होते आणि त्यांनी खूप कष्टाने अक्षरशः दुष्काळ 2 वर्षापेक्षा जास्त 3 वर्षापर्यंत या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होता. दुष्काळातून महाराष्ट्राला काढलं, महाराष्ट्राचं सिंचन वाढवलं, ऊर्जा महाराष्ट्रामध्ये ऊर्जा आणि उद्योग आणला. जवळपास महाराष्ट्राचे जेवढं काही आहे सिस्टम, तर मी असं म्हणेन त्या सगळ्या गोष्टीचं जर श्रेय द्यायचं असेल तर बहुतांश सूर्यवंशी साहेब जवळपास अंदाजे म्हणजे जिल्हा परिषद समिती संस्था असेल, खूप म्हणजे मला सांगायला कठीण येईल तर सर्व महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या 60 ते 70% गोष्टीचं श्रेय महानायक वसंतरावजी नाईक साहेब आणि वसंतराव नाईक साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याकडनं मी काय शिकलो. तिथं दोघांना मी भेटू शकलो नाही, परंतु त्यांच्याकडनं मी काय शिकलो. सगळ्यात पहिले विश्वास, जो आज राजकारणात दूर दूर 200 किलोमीटर पर्यंत दिसत नाही, 200 किलोमीटरच्या पुढे गेलेला विश्वास हा राजकारणाचा सगळ्यात मोठा विषय, जो यशवंतराव चव्हाणांचा विश्वास वसंतराव नाईकांनी सांभाळला आणि वसंतराव नाईकांचा विश्वास यशवंतराव चव्हाणांनी सांभाळला. सगळ्यांनी हेच ऐकलेलं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतराव नाईक साहेबांना मुख्यमंत्री केलं. त्याबद्दल मी त्यांचं आजही सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो की आपण योग्य अशा नेत्याची निवड महाराष्ट्राला केली. म्हणून महाराष्ट्र एवढा प्रगतशील झाला. ज्या महाराष्ट्राचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य वसंतराव नाईक साहेबांनी केलं. परंतु एक सत्य गोष्ट अशी आहे की जेव्हा फर्स्ट टाइम यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होणार होते तेव्हा 30 आमदाराचं संख्याबळ घेऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे कोण उभं होतं? महानायक वसंतरावजी नाईक. आणि कदाचित महानायक वसंतरावजी नाईक साहेब जर नसते तर यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री पण झाले नसते. फक्त हे सांगताना थोडीशी भीती वाटते, कारण त्याच्यातून कोणी अर्थ वेगळा
सत्य आहे. म्हणजे गुरुचं शिष्यावर, शिष्याचं गुरुवर जे प्रेम असतं ते प्रेम आणि तो विश्वास वसंतराव नाईक साहेबांनी, यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडनं आपण शिकला पाहिजे. मी तरी शिकलो. आणि म्हणून अनेकदा जे विषय होतात ना की मी चिडत नाही, त्याचं कारण असं आहे की त्याच्यातून आउटपुट काही चिडत नाही. आदरणीय हरिभाऊजी राठोड साहेब हे खूप स्पष्ट बोलणार आहे. माझे वडील सुद्धा खूप स्पष्ट बोलणार आहे. या पिढीने काय केलं, कष्ट खूप केले, पण ह्यांच्या पदरी काय पडलं नाही. कारण काय, चिडणे. स्पष्ट बोलता बोलता चिडणे. आणि राजकारणाचा नियम आहे, आपको जिससे कुछ मांगना है आप उसको डांट नहीं सकते. तुम्हाला ज्याच्याकडे मागणी करायची आहे त्याच्याकडे तुम्ही विनंती, प्रार्थना एवढंच करू शकता. तुम्ही त्याच्याशी भांडण करू शकत नाही. आणि जर म्हणजे कारण परिस्थिती तशी नाजूक आहे. आणि नेत्यांचं काय झालं आहे की नेत्यांकडे गुजऱ्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणून तुमच्यासारखे, माझ्या वडिलांसारखे जे लोक आहेत ते जेव्हा स्पष्टपणे बोलतात तर ते त्यांना आवडत नाही. किंबहुना सूर्यवंशी साहेबांनी जे सांगितलं की ज्या आदरणीय महानायकांच्या विरोधात एवढं काही लिहिलं, बोलले, त्यांना चांदीचं ताट द्यायला आज वसंतराव नाईक महाराष्ट्रात जिवंत नाही आहेत. ते नेते गेले जे विरोधकांचं ऐकायचे. तुम्ही पोटतिडकीने बोलता, समोरच्याने तुम्हाला हे सांगावं की हरिभाऊजी आप बहुत जरूरी बात कर रहे, आप आइए साथ में बताइए क्या बात है. आणि तुम्ही सांगता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. असे नेते महाराष्ट्रात राहिले नाही. त्यामुळे आता जे काय मागणी करायची आहे नम्रपणे करावं लागते. आणि म्हणून मी ह्यांच्या सगळ्यांचे अनुभव बघून मी माझ्यामध्ये बदल केले. मला जे कधी कधी लोक म्हणतात ना, 24 तास समाजासाठी झगडणारा, सतत विधान परिषदेत आवाज उचलणारा, प्रश्न मांडणारा, स्वतःचा जीवाला धोका निर्माण करणारा, 2-3 वेळेस थांबले हो, गाडी फुटली, टँकर अंगावर घातलं, माणसं अंगावर आली, तरी न घाबरता लढणारा, परंतु शांत सैनिक भाषा वापरणारा. कधी कधी लोक आपले पण मग जर रोखून बुकी मारायला नको, ही जी काही चालू जे काही मळे वाढायचे. म्हणजे जर समजा मी यांच्यासारखा आक्रमक झालो तर यांच्यासारखा माझी होऊन जाईल लगेच. आमचे वडील माझे झाले, अरे भाऊ काका माझे झाले, ते खरे, त्यांच्या तुलनेत मी खोटा आहे. परंतु खरं चालत नाही. आजकाल असे दूध जरी द्यायचं असेल तर पाणी मिक्स करून द्यावं लागतं, कारण प्युअर दूध पचवायची शक्ती लोकांमध्ये राहिलीच नाही. तुम्ही एखाद्या पाहुण्याला घरी बोलवा आणि त्याला तुम्ही कप भरून काय करा, प्युअर दूध द्या, घ्या भाऊ आणि प्या. तुम्हाला सांगतो जर तो प्याला तर माझे काटा, तुम्ही त्याला माती टाकून पाणी द्या तो पेईल, त्याला चहा द्या तो पेईल, त्याला काय पेट्रोल मिक्स करून द्या ते पेईल, त्याला तंबाखू टाकून द्या ते पेईल, पण तुम्ही त्याला प्युअर दूध जर दिलं तेव्हा प्यानारच नाही. आजची परिस्थिती अशी आहे की प्युअर जे आहे ते मान्य नाही. त्याच्यामुळं आम्हाला आधुनिक महाराष्ट्रामध्ये आधुनिक राजकारण करत असताना आक्रमकपणा कमी करू, त्याच्यात सॉफ्टनेसचा तडका मारून व्यवस्थितरित्या विषयाची मांडणी करणे. कारण जर आपण व्यवस्थित विषय मांडला नाही तर समोरच्याची ऐकायची मानसिकता राहत नाही. आणि जर समोरच्याने आपला विषय ऐकला नाही तर आपल्या विषयाला न्याय मिळत नाही. म्हणून मी चुकीचा जरी असलो सद्यस्थितीमध्ये योग्य आहे. आणि जसं मागच्या जयंतीला आपण म्हणलं की साहेब राज्यसभेवर जाते, पहिली गडबड काय झाली, साहेब महाविकास आघाडी मंत्री राहिले असते, साहेब काँग्रेस सोडून पहिली गडबड झाली. मंत्री व्हायच्या वेळेला दुसऱ्या पक्षात गेले, त्या पक्षात गेले तिथं मी मंत्री नाही झाले. मग नंतर आपमध्ये गेले,
तिथून राज्यसभेवर जायचं पंजाबमधून तिथून मी नाही गेलो. तेलंगणाच्या सरकारमध्ये गेले तिथून राज्यसभेवर जायचं तिथून मी नाही गेलो. आता मी तुम्हाला हात जोडून सांगतो, काँग्रेसमध्ये परत या. तुमचं विधानसभेचा मतदारसंघ कोणता ते सांगा, त्याच्यात सामंजस्य करू. एकच्या जागेवर 2 मतदारसंघ सांगा, म्हणजे हे नाही जमलं तर ते नाही जमलं. नाही विधान परिषद स्वागत आहे. जर विधान परिषदेवर इच्छुक असतील तर मी नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त सांगतो. एक तर माझी टर्म संपल्यावर माझ्या जागेवर, आणि आता पाहिजे असेल तर मी राजीनामा देतो परत माझ्या जागेवर. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी काही करत नाही तोपर्यंत दुसरं कोणी आपल्यासाठी काही करणार नाही. त्यांच्यासाठी मी राजीनामा देतो. माझी राहिलेली टर्म त्यांना करू ना. मोठा नेता आहे आणि किसी मंदिर में लिखा था कि जब आप किसी और के लिए प्रार्थना करोगे तो पुण्य की संचय म्हणजे पुण्याची संचय तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहील. माझं एक वेगळं खातं आहे, जसं सेविंग अकाउंट बँकेत आहे तसं माझं एक वेगळं खातं आहे. आणि मी सगळ्यासाठी वेल विश. हरिभाऊजी राठोड साहेब आमदार बनव, हरिभाऊजी राठोड साहेब खासदार बनव, हरिभाऊजी राठोड साहेब मुख्यमंत्री बनव. आपले 3 पॉईंट जमा. तसं बलदेवजी महाराज, सुनील महाराज आमदार बनव, खासदार बनव, महामंडळाचे अध्यक्ष बनव, कॅबिनेट का दर्जा बनव. 6 पॉईंट जमा. तर आपलं काम चालू आहे. लोक म्हणते तर सगळ्यांनाच शुभेच्छा देतात. त्याचं कारण असं आहे की एकमेकांना विरोध करून चालणार नाही. आपला समाज वंचित समाज आहे. आपण काही प्रस्थापित नाही. आपण जोपर्यंत एकमेकाला सहकार्य नाही करत तोपर्यंत आपण मोठे होत नाही. एवढी मोठी ताकद नाही आहे की आपण एकटेच मोठे होऊन जाऊ. त्याच्यामुळं आपल्याला एकमेकाला पुढे पुढे ढकलत तू आंगवर त्यांनी म्हणत तू त्यांनी म्हणत त्याला तू आगे द्यावं. असं जोपर्यंत आपण एकमेकाला पुढे पुढे करत नाही तोपर्यंत कोणीच मोठं होणार नाही. आणि माझी कोणाची स्पर्धा नाही. कारण बघा, मी मराठवाड्याचा महाराज विदर्भाचे, दुसरे महाराज विदर्भाचे, त्यांचे तालुके वेगवेगळे. माझ्या तालुक्यामध्ये मी जे लोक आहेत त्यांना मी माझी वापर. जर उद्धव भाऊला लढायचं असेल तर मी त्यांचं काम करतो. जर मला ते लढू देत असतील तर त्यांनी माझं काम करावं. अविनाश भाऊ जालन्यातून त्यांनी जर अजून एखादा मतदारसंघ घेतला त्यांच्यासाठी मी काम करतो. त्यांनी जर आपलं काम केलं तर आपली राहिलेली टर्म त्यांना देऊ. विषय असा आहे की लढत बसून सगळेच घरी बसण्यापेक्षा एकमेकाला जर जोडत 1चे 2, 2च्या 4, ज्या दिवशी आपण 10 आमदार बनवू या विधानसभेमध्ये, ज्या दिवशी आपण 10 आमदार बनवू. कारण हे कशामुळे म्हणतोय शिवणशी साहेब, मी ह्या 3 वर्षात एकच गोष्ट केली. 24 तास बंजारा. मी आलो त्याच्या अगोदर कोणाच्या तोंडी हा शब्द नव्हता. मी आलो त्याच्या 3 वर्षानंतर आज सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, माझा पक्ष, दुसऱ्याचा पक्ष, हा नेता, तो नेता, आम्ही सगळेच नेते, सगळ्यांच्या डोक्यामध्ये आणि तोंडामध्ये या योजना येऊ लागल्या. पोहरा देवीला 592 कोटी मिळाले, पण मागणी मी केली. नंगारा भवनला 100 कोटी मिळाले, मागणी मी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सारखं वसंतराव नाईक प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानला निर्माण करण्यासाठी 100 कोटी द्या, मागणी मी केली. तांड्यामध्ये जोड रस्ता पाहिजे, बजेटमध्ये आलं, मागणी मी केली. प्रत्येक तांड्यात नव्हे तर प्रत्येक गावात गोदाम पाहिजे, मागणी मी केली. मागणी मी करत आहे म्हणून एवढं होत आहे. जेव्हा मी माझ्या जोडीला हरिभाऊ राठोड साहेब, त्यांच्या जोडीला अजून 2, 4, 5 आणि जेव्हा आम्ही 10 होऊ ना, अख्खा महाराष्ट्र आम्ही असं फिरून बंजाराच्या होती. बंजारा राहिला पाहिजे, कारण 75 वर्ष गेले. आजही बंजारा मूलभूत गोष्टीपासून वंचित आहे.
कोणाला कळले, मला असं वाटतं हे दोन नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना कळाले म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब एवढे आणि यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब आणि शरद पवार ज्यांना कळाले ते विलासराव देशमुख साहेब. म्हणून विलासराव देशमुख साहेब कोण माणूस किती मोठा आहे त्याच्या मागे हजारो कुपित आहेत, त्यापैकी महत्त्वाचे हे पण पैलू आहे. आपणही यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेब यांचा विचार जोपासण्यासाठी ते जेवढ्या संयमाने आणि प्रेमाने वागले ते जितक्या मोठेपणाने, तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकांना भेटणारा नेता आजपर्यंतचा वसंतराव नाईक साहेब. त्याच्यानंतर वसंतदादा पाटील सर्वाधिक नंबर्स ऑफ ओपीडी जसं म्हणतो त्यावेळेसचे प्रमाण लोकसंख्या अंदाजे प्रमाणात लोकसंख्या, त्याच्यामुळे लोकांच्यासाठी अहोरात्र वावरणारा व्यक्तिमत्व वसंतरावजी नाईक साहेब आणि त्यांचं काहीतरी आपण घेऊन जर वागलो तर आपणही अनेकांच्या कामी येऊ शकतो आणि अनेकांच्या कामी जेव्हा आपण येऊ तेव्हा ते पण आपल्या कामी येतील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खूप चांगला असा कार्यक्रम, म्हणजे असं सर्व कुठे काही मिळतं पण पैशाने सुद्धा जे मिळत नाही ते बुद्धीचा खुराक आहे. तो खुराक इथे मला मिळाला आणि तो लाख मोलाचा आहे. अशा कार्यक्रमाला वेळोवेळी आम्हाला संधी देत राहा अशी विनंती करतो. सगळ्याचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.